माणसाला ना अभिनयाची सवय असते. म्हणजे बघा ना, तुम्ही सुद्धा कधीतरी आरशासमोर अभिनय केलेला असेल. तर असाच एक ऍक्टिंग वेडा वेटर आता इथे येणार आहे. बघूयात त्याच्या हॉटेलमध्ये मग कसं गिराईक येतंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात दुसऱ्या पर्वाची उपविजेती जोडी सागर कारंडे आणि सुनील तावडे. होटल में खाना है, होटल में खाने दो, होटल जब खुल गया तो फिर. होटल मध्ये कोण आहे? कोण आहे होटल मध्ये? मेरा नाम है कैलेंडर, मैं तो आया किचन से बाहर. ऑर्डर दे दो भैया दे दो तेरा जोर के, ऑर्डर दे दो भैया दे दो तेरा जोर के, ऑर्डर दे दो भैया दे दो तेरा जोर के. हॉटेल आहे डान्स बार आहे? सॉरी 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 सर. हा. बोला सर, तुम्ही काय घेणार? हा. पोहे, कांदा पोहे, वडा, बटाटा वडा, साधा वडा, मसाला डोसा, साधा डोसा, पेपर डोसा, मैसूर मसाला, थाळी, महाराष्ट्रीयन थाळी, गुजराती थाळी, यातलं काही नाही. मग आहे का हॉटेलमध्ये? आमच्याकडे जागा आहे, बसण्यासाठी जागा. अरे ते नाही, खायला प्यायला काय? काय विनोद केला का? नाही साहेब, तुम्ही तर ना एकदमच कमाल करता बाबा. अनसपुरे. मग मला तर बाबा सगळं येतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची साहेब. काय? प्यायचं नाव अजिबात काढायचं नाही. फक्त कायद्याचं बोलायचं. कुठल्या कायद्याचं? अहो, कायद्याचं बोलायचं. पिण्याचं नाव काढायचं नाही. अरे हो, या पिण्यामुळे तळीरामाबरोबर राहून राहून सुधाकराचं काय झालं तुला माहितीये ना सिंधू? 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 डोकं ठिकाणावर आहे का तुझं? मी इथे खायला आलेलो आहे. मी डोकं खाऊ नका माझा. तेच सांगतोय मी साहेब, तेच सांगतोय तुम्हाला. प्रत्येक मराठी माणूस देणं लागतो या रंगभूमीचा. अरे एक साधा वेटर आहे. कुणाला म्हणताय? कुणाला म्हणताय वेटर? हे बघा साहेब, तुम्ही कितीही म्हणालात, काही म्हणालात, तरी तो मी नव्हे. अहो, मी तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे. चला, येताय का? नीला. ओ संजीव पणशीकर. अहो मी काय म्हणतो, काय तुमच्या हॉटेलमध्ये निपाणीला? या हॉटेलमध्ये मिळेल तुम्हाला खुमासदार नटसम्राट, गोड गोड फुलराणी, तंदुरी सूर्याची पिल्ल आणि सखाराम बाइंडर. एवढे लोक मिळतात कुठे? प्रेमाच्या गावा जावे. नाही, आत्ताच गावावरून आलो मी. खूप भूक लागली हो जेवायला. आई रिटायर होतीये. मग तुम्ही द्या ना मला. आई रिटायर झाली तर कांदा भजी वगैरे काही. अकलेच्या कांद्याची. कोणाची अक्कल काढू? तुला माहितीये का मी कोण आहे ते? अंमलदार. याला बहुतेक वेळ लागलेला आहे. कुठे काय बोलायचं जागाच चुकलाय. मी या रंगभूमीवर जगलो, पण माझ्या पदरात काय पडलं? आता पदर कुठे आणि काय पडलाय त्याच्या? साहेब, माझ्या पदरात पडलं ते एक मेगा पडली. मेगा सिरियल मध्ये रोल. अरे वा, क्या बात आहे. अभिनंदन. कसलं बोडक्याचं? अच्छा, नाव आहे का सिरियलचं? हे सिरियलचं नाव 4 टप सासूची. हो, म्हणजे गाजलेल्या सिरियलचं सिक्वल. ती सिरियल चालू आहे अजून. 40 वर्ष झाली. हो, वाटत नाही तुम्हाला 40 वर्ष झाली असं. मला नाही हो, मालिका. त्याचं काय? मग रडतोस कशाला त्यासाठी एवढा? काय सांगणार तुम्हाला साहेब. बरं ठीक आहे, नको सांग. नाही, ऐका ना. हो, खूप मस्त रोल होता माझा. अच्छा. अहो, सिरियलचं ओपनिंग माझ्यावर. ओहो. सिरियलचं क्लोजिंग माझ्यावर. ओ, म्हणजे लीड रोल. लबाडा सांगितलं ना मला. हार घातलेल्या फोटोवर ओपनिंग आणि क्लोजिंग. असं काय घडलं काय सिरियल मध्ये? म्हणजे तू मरतोस वगैरे? मरतो? काही घडण्याच्या आधीच मारलं मला त्यांनी. म्हणजे तू जगतच नाहीस त्या सिरियल मध्ये? अहो, काय करणार. त्या सासूच्या विदुर नवऱ्याची भूमिका साकारली मी. अरे वा. फोटोत. अरे फोटोतच अडकली माझी कारकीर्द माझी फोटोतच अडकली. भिंतीवर लटकली, चवळी चटकली.
चवळी चटकली अटकली मटकली वेटर राहिलो मी वेट करत करत रोलचा वेट करत करत राहिलो वेटर राहिलो कळलं, पोचलं. वेटर कळलं म्हणजे तुम्ही कवी आहात आणि ही तुमची कविता आहे. कवी हो कवी नाही कवी आहे कवी हो नाही. व्यथा आहे ही माझी व्यथा ओ व्यथा. हो जसं पुलंचा बोलट तसं माझा वेटर हाय साला आयुष्य आहे रे. डॉक्टर लागू पडेल असं औषध देऊ का तुम्हाला? नाही? आता मी थकून गेलोय बाळा. हे तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून काय आला तू वाचून? अरे किती वर्ष थांबलो मी. कोणी रोल देत का रे? रोल द्या. चालेल क्रीम रोल चालेल. क्रीम रोल हो तिथं काहीच नाहीये. काही नाही? माझ्याकडे 500 रोल आहेत 500. 500 रोल? आता सगळे करून दाखवतो बघा तुम्हाला. अच्छा. सर्वात पहिला रोल अच्छा. रायगडाला जेव्हा जाग येते अरे देवा. सुनबाई राजे सज्जनगडाकडे रवाना झालेले दिसतात. ही एक गोष्ट फार बरी झाली. जे आम्हाला साधलं नाही ते कार्य समर्थाच्या सहवासानं सिद्धीला जाईल याचा आम्हाला भरोसा होता. पण तुम्ही का कष्टी झालात? आम्हाला त्या राजांचा पाण उतारा करण्याचा आमचा हेतू होता असा तुम्ही देखील समज करून घेतलात. घेतलंच मला न घेताच गेला. जाऊ दे दुसरा येईल ना त्याला पकडतो.